राज्यातल्या महायुती सरकारचा एक ड्रीम प्रोजेक्ट आणि या प्रोजेक्टचं नाव आहे पंढरपूर कॉरिडॉर. मात्र या पंढरपूर कॉरिडॉरवरून महायुतीमध्येच खटके उडायला लागले की काय अशी परिस्थिती आहे. राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांची या संदर्भातली भूमिका काहीशी वेगळी. आपल्यासोबत स्वतः आमदार अमोल मिटकरी, तुमची काय भूमिका या संदर्भात? विकासाच्या आड यायचं नाही हे प्रत्येकाचं धोरण असतं. मागच्या काळामध्ये पंढरपूर कॉरिडॉरचा विषय ज्यावेळेस आला त्यावेळेस सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब होते, नंतर तानाजी सावंत साहेब होते. पंढरपूर कॉरिडॉरला आमचा विरोध याच्याकरता आहे, जरी तुम्ही काशी, उज्जैन, वाराणसीच्या धर्तीवर पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखडा आपल्या सरकारने हाती घेतला असेल, पण तरीही त्यामध्ये जे नुकसान होत आहे, म्हणजे प्रामुख्याने जर तुम्ही ग्राउंडची परिस्थिती बघितली तर चंद्रभागा काठाचं रुंदीकरण जर तुम्ही करायला म्हटलं पुंडलिकाच्या मंदिरापासून, तर अहिल्यामाई होळकरांनी स्थापन केलेलं राम मंदिर जिथं आहे तिथे होळकरवाडा हा धोक्यात येऊ शकतो. समोर शिंदे सरकारवाडा आहे तो धोक्यात येऊ शकतो. समोर ताकपिठे विठोबाचं मंदिर आहे ते धोक्यात येऊ शकतं. सावता महाराजांचं मंदिर आहे ते धोक्यात येऊ शकतं. आणि छोटे छोटे दुकान व्यावसायिक ज्यांनी अनेक वर्षापासून तिथं उदरनिर्वाहाचं साधन त्यांना प्राप्त झालंय, त्यांचे व्यवसाय धोक्यात येऊ शकतात. विकास आराखड्याच्या नावाखाली पंढरपूर उद्ध्वस्त होऊ नये याची काळजी सरकारने घेतली पाहिजे, अशी वारकरी म्हणून मी सरकारला विनंती करतो. कारण स्वतः संतांनी संप्रदायामध्ये सांगितलेलं आहे की ऐका पंढरीचे महिमान, राऊळ तितुके प्रमाण, तेथील तृण आणि पाषाण तेही देव जाणावे. जर तिथली दगड आणि गवत देव असेल तर होळकर वाड्यापासून शिंदे सरकार वाड्यापर्यंत आणि शिंदे सरकार वाड्यापासून नामदेव पायरीपर्यंत हे सगळ्या कुठल्याही ज्या ऐतिहासिक वास्तू आहेत याचं जतन होईल. याला धक्का न लागता जर डेव्हलपमेंट होत असेल तर त्याचं आम्ही स्वागत करू. मात्र 1 इंच जरी दगड पंढरीचा हल्ला तर वारकरी संप्रदायाचा कार्यकर्ता याबाबत खेद व्यक्त करेल. अशा विकासाला माझा सुद्धा विरोध राहील. काही खाजगी विकासक आणि उद्योगपतींना लाभ करून देण्यासाठी पंढरपूर कॉरिडॉरचा घाट घातला जातोय असा आक्षेप किंवा आरोप होतो सरकारवर. हा आरोप राजकीय पुढाऱ्यांकडून जरी होत असेल विरोधकांच्या, तरी काही वारकरी संप्रदायाच्या ज्येष्ठांचं असं म्हणणं आहे की आम्हाला विश्वासात घ्या, तुम्ही तो प्रोजेक्ट कसा साकारता ते एकदा दाखवा. 300-400 कोटी रुपये आपण लावतो. तुम्हाला आठवत असेल मागच्या काळामध्ये मी स्वतः लक्षवेधी सभागृहामध्ये लावली होती आणि त्या संदर्भात बैठक घेतली होती. विखे पाटलांनी सांगितलं होतं की आम्ही कॉरिडॉरला बंधनं घालतो. तानाजी सावंतांनी सांगितलं की असा कॉरिडॉर आम्ही होऊ देत नाही. मग हे परत कॉरिडॉर उभं करण्याचा घाट का घातलाय? वारकरी संप्रदायाला यामध्ये विश्वासात घ्या. छोटी मंदिरं उद्ध्वस्त होणार नाही याची काळजी घ्या. आणि पुण्यश्लोक अहिल्यामाई होळकरांनी स्थापन केलेला होळकर वाडा त्याची वीट सुद्धा त्याला धक्का लागता कामा नये याची सरकारने काळजी घ्यावी. आणि म्हणून म्हणतो की जर विकास कामाच्या आड जर असं उद्ध्वस्त आणि विध्वंसीकरण होत असेल तर त्याला मात्र माझा विरोध कायम राहील. कुणाला जरी खुश करण्यासाठी होत असं वाटतं तुम्हाला? मला असं वाटतं की साधारणपणे सरकारला विकास कामं करायची आहेत, कोणाला खुश करण्याकरता मी म्हणणार नाही. फक्त वारकऱ्यांची जी गैरसोय आषाढी कार्तिकीला आणि 15 एकादशीला होते तर ती गैरसोय टाळण्याकरता सरकारचा प्रयत्न आहे. मात्र या प्रयत्नामध्ये पंढरीचं वैभव उद्ध्वस्त होऊ नये, बस एवढीच आमची विनंती आहे. पंढरीचं आणि पंढरपूरचं वैभव कायम राहावं आणि पंढरपूरची एकही वीट या पंढरपूर कॉरिडॉरच्या विकास कामात हलता कामा नये असा स्पष्ट इशारा आणि विनंती जी आहे ती आमदार अमोल मिटकरी यांनी केली आहे. उमेश अरोणे, एबीपी माझा, अकोला. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.